प्रमोद महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री राहिलेले। त्यांची हत्या बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्यात झाडून केलेली। या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन यांना जन्मठेप झाली। नंतर प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला। आता दोघेही हयात नसले तरी महाजन कुटुंबात प्रवीण महाजन यांच्या हत्येवरून तब्बल 19 वर्षांनंतर वाद उफाळलाय। हा वाद आताच का उफाळला? सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर काय आरोप केले आहेत? पंकजा मुंडेंसाठी मामा प्रकाश महाजन कसे धावून आले हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहूया। थोडा आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेले प्रमोद महाजन यांची हत्या 22 एप्रिल 2006 रोजी वरळीतील फ्लॅटमध्ये झाली। ही हत्या त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनीच गोळ्यात झाडून केलेली। प्रमोद महाजन यांच्या हत्येची अनेक कारणे सांगितली जातात। कौटुंबिक आणि आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचं कारणही सांगितलं जाते। प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा यांच्या कोर्टातील साक्षीनुसार प्रवीण महाजन यांनी आर्थिक कारणातून ही हत्या केल्याचं सांगितलं जातं। मात्र प्रवीण महाजन यांनी कोर्टात वेगळंच कारण सांगितलं होतं। त्यामुळे हत्या प्रकरणातील काही सुनावणी इन कॅमेरात झाली होती। आता सारंगी महाजन आणि प्रमोद महाजनांमध्ये प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून वाद का उफाळला ते जाणून घेऊया। छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस असल्याचं विधान केलं। त्यावरून प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। पंकजा मुंडे ही राजकारणात बिघडलेली मुलगी आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ केवळ जमीन लाटण्यासाठी एकत्र आले। दोघांनी माझी जमीन लाटली असा आरोप सारंगी महाजन यांनी केलाय। हे दोघेही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत। खरे वारसदार बीडमधील जनता आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यानंतर आपली भाची पंकजा मुंडे यांची बाजू घेण्यासाठी प्रकाश महाजन पुढे आले, पण त्यांनी थेट प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करत हत्येच्या कारणाबाबत मोठा दावाच केलाय। प्रमोद महाजन यांची हत्या केवळ ऐश आरामाचं जीवन जगण्यासाठी आणि पैशासाठी झाली। प्रवीण महाजन यांना काहीही काम न करता पैसा हवा होता, त्यासाठीच ते भाऊ प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते। ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे, त्यातील काही जण आजही जिवंत आहेत असा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय। गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती, त्या क्षणापासून एक वैर पेटले। त्यामुळे पंकजा मुंडेंची बदनामी केली जाते। गोपीनाथ मुंडे यांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वासाने जमीन घेतली होती। त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेंवर शिंतोडे उडवले जात असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। त्याला सारंगी महाजन यांनी प्रत्युत्तर दिले। प्रकाश महाजन यांनी केलेले आरोप निराधार आहेत। हत्येमागील खरं कारण मान अपमानाची लढाई ही होती। महाजन आणि मुंडे दोन्ही परिवारातील पैसेवाले प्रवीण महाजन यांचा अपमान करत होते, त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं असा दावा सारंगी महाजन यांचा आहे। घरातलंच निस्तरता आलं नाही, आमच्या घराला ते सावरू शकले नाहीत तर देशाला कसे सांभाळू शकले असते असं म्हणत सारंगी महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली आहे। प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे मोठे राजकीय नेते आज हयात नाहीत। त्यांचं राजकीय कर्तृत्वही अफाट होतं, मात्र त्याच्यावरून आता महाजन कुटुंबात आरोप प्रत्यारोप होणं दुर्दैवी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।